श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 22. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणातील रुद्र संहितेतील तृतीय खंडातील अध्याय 26 ते अध्याय 30 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 31 ते अध्याय 35 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात शिवमहापुराण भाग 22. ब्रह्माजी ही दिव्य शिवमहापुराणाची कथा सांगत आहेत. ब्रह्माजी पुढे नारदांना म्हणाले, ब्राह्मण वेशामध्ये आलेल्या भगवान शिवांच्या शब्दांचा देवी मैनावर खूप प्रभाव पडला आणि ती खूप दुःखी झाली. ती पती हिमालयाला सांगू लागली की या ब्राह्मणाने शिवजींची निंदा केली आहे आणि ते ऐकून माझे मन खूप दुःखी झाले आहे. जर भगवान शिवांचे रूप सर्वांना तिरस्करणीय असेल आणि प्रत्येक जण त्यांच्याबद्दल वाईटच विचार करत असेल तर मी माझ्या कन्येचा विवाह त्यांच्याशी अजिबात होऊ देणार नाही. माझी कन्या मला माझ्या प्राणांपेक्षाही जास्त प्रिय आहे. जर तुम्ही माझे ऐकले नाही तर मी आताच विषप्राशन करेन आणि माझा देहत्याग करेन. त्याबरोबर मी माझ्या कन्येला सोबत घेऊन हे घर सोडेल, तिला अरण्यामध्ये घेऊन जाईल किंवा तिला एखाद्या समुद्रामध्ये नेऊन बुडवून टाकीन. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तिचा विवाह शिवांशी होऊ देणार नाही. असे म्हणत देवी मैना रडत रडत कोप भवनामध्ये गेली आणि आपले मौल्यवान वस्त्र आणि आभूषण टाकून ती जमिनीवर पडली. ही घटना जेव्हा भगवान शिवांना समजली तेव्हा त्यांनी सप्त ऋषींना बोलावले आणि त्यांना मैनाचे सांत्वन करण्याची आज्ञा केली आणि त्यांना हिमालयाच्या घरी पाठवले. त्रिलोकीनाथ भगवान शिवांची आज्ञा मिळताच सप्त ऋषींनी त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि मग ते हिमालयाच्या राज्याकडे निघाले. जेव्हा सूर्यासारखे तेजस्वी सप्त ऋषी आकाश मार्गातून अवतरून हिमालयाच्या राज्यामध्ये आले तेव्हा हिमालयाने त्यांना आदरपूर्वक हात जोडून प्रणाम केला आणि त्यांच्या चरणी मस्तक टेकवून त्यांची पूजा आणि स्तुती केली. त्यानंतर गिरिराज हिमालय म्हणाले, आज माझे जीवन यशस्वी झाले. आज या जगामध्ये माझा आदर खूप वाढला आहे. हे ऋषीमुनींनो, तुम्ही खरोखर भगवान विष्णूंसारखे आहात. तुम्ही आम्हा निर्धनांच्या घरची शोभा वाढवली आहे. आज मी स्वतःला जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती समजतो. प्रभू, आता मी आपली काय सेवा करू मला सांगा. मला ती सेवा करण्यात खूप आनंद होईल. तेव्हा सप्तऋषी म्हणू लागले, हे शैलराज, भगवान शिव या संपूर्ण जगाचे पिता आहेत. ते निराकार आहेत, ते सर्वज्ञ आहेत, ते परब्रह्म आहेत आणि तेच परम भगवान आहेत. ते या जगाचा आरंभ आणि अंत आहेत. तुम्हाला भगवान शिवांबद्दल सर्व काही माहीत आहे. ते नेहमी भक्तांच्या अधीन असतात. तुमची सर्वात प्रिय कन्या पार्वती हिने कठोर तपश्चर्येने भगवान शिवांकडून मनोवांछित फल प्राप्त करून घेतले आणि तिने भगवान शिवांना पती म्हणून स्वीकारण्याचे वरदान मिळवले. ज्याप्रमाणे भगवान शिवांना या संपूर्ण जगताचा जनक मानले जाते त्याप्रमाणे देवी पार्वतीलाही या जगाची माता म्हटले जाईल. म्हणून तुम्ही तुमच्या कन्येचा विवाह, पार्वतीचा विवाह महात्मा शिवशंकर यांच्याशी करवून द्या. असे केल्याने तुमचा जन्म सफल होईल आणि तुम्ही गुरूंचेही गुरु व्हाल. सप्त ऋषींचे हे शब्द ऐकून हिमालय म्हणाले, हे महर्षी, खरे सांगायचे तर माझ्या कन्येचा विवाह भगवान शिवांशीच व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. परंतु एक अडचण आहे. काही दिवसांपूर्वी एक ब्राह्मण देव आमच्या घरी आले आणि ते भक्तवत्सल भगवान शिवांबद्दल अनेक अपशब्द बोलू लागले. त्या ब्राह्मणाने शिवजींचा तीव्र निषेध केला, त्यांना अशुभ म्हटले आणि सर्व गोष्टी ऐकून माझी पत्नी देवी मैना हिचे मन बदलून गेले. तिचे मतपरिवर्तन झाले. तिचे सर्व ज्ञान दूषित झाले आणि आज तिला असे वाटत आहे की आपल्या कन्येचा विवाह भगवान शिवांशी अजिबात होऊ देऊ नये आणि असा ती हट्ट करत आहे आणि ती आता कोपभवनामध्ये गेलेली आहे. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, नारद, अशा प्रकारे गिरिराज हिमालयाने भगवान शिवांच्या मायेने मोहित होऊन या सर्व गोष्टी सांगितल्या आणि असे सांगून तो शांत झाला. तेव्हा सप्तऋषींनी देवी अरुंधतीला कोपभवनामध्ये पडलेल्या मैना देवीला समजावून सांगण्यासाठी पाठवले. देवी अरुंधती कोपभवनामध्ये पोहोचली. तिथे देवी मैना
क्रोधाने पृथ्वीवर पडलेली होती. पार्वती तिच्या बाजूला बसून तिला समजावून सांगत होती. साध्वी अरुंधती अतिशय गोड आवाजामध्ये बोलल्या, देवी मैना, उठ, मी अरुंधती आणि सप्तऋषी तुझ्या घरी आलो आहोत. देवी अरुंधतीला ते कोपभवनामध्ये पाहून मैनादेवी उठून बसली आणि लक्ष्मीसारख्या परम तेजस्वी त्या देवींकडे पाहून त्यांच्या चरणी मस्तक ठेवून म्हणाली, आज ब्रह्मपुत्र आणि त्यांची पत्नी यांना आमच्या घरी पाहून आम्हाला सहकुटुंब खूप आनंद झाला आहे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की तुम्ही अशा प्रकारे इथे येण्याचे प्रयोजन काय. देवी मैनाने असे सांगताच देवी अरुंधती हसली आणि तिला नीट समजावून देऊन तिला त्या ठिकाणी घेऊन आली ज्या ठिकाणी सप्तऋषी आणि गिरिराज हिमालय विराजमान झालेले होते. त्यानंतर मग भगवान शिवांचे स्मरण करत सप्तऋषींनी समजावायला सुरुवात केली. सप्तऋषी म्हणाले, हे शैलराज, तुम्ही तुमच्या कन्येचा पार्वतीचा विवाह त्रिलोकीनाथ भक्तवत्सल भगवान शिवांशीच करा. ते सर्वज्ञ आहेत. जगाच्या निर्मितीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्माजींनी तारकासुराला शिवपुत्राच्या हातूनच मारले जाईल असे वरदान दिले आहे. यावेळी तारकासुरामुळे तिन्ही लोकांमध्ये अराजकता आहे. त्याने देवराज इंद्रासह सर्व देवांना स्वर्गातून बहिष्कृत केले. याशिवाय तो निष्पाप लोकांचा शत्रू बनला आहे. तो ऋषीमुनींना यज्ञ करू देत नाही आणि तारकासुराच्या असुरांकडून त्यांची पूजा वेळोवेळी नष्ट होते. त्यांनी सर्वांचे जीवन दयनीय केले आहे. या जगामध्ये प्रचलित असलेल्या दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी केवळ संहारक रुद्रदेवांचा पुत्र सर्वात योग्य आहे. तो शूर आणि बलवान पुत्र मिळवण्यासाठी भगवान शिवांना विवाह करणे आवश्यक आहे. म्हणून ब्रह्माजींनी भगवान शिवांना विवाह करण्याची विनंती केली. हे सर्वज्ञात आहे की भगवान शिव एक परम योगी आहेत आणि विवाहासाठी उत्सुक नाहीत. आपल्या कन्येने पार्वतीने घोर तपश्चर्या केली आणि अशी तपश्चर्या करून तिने भगवान शिवांना आपले पती बनवण्यासाठी वरदान मिळवले. त्यामुळेच महादेव पार्वतींचे पाणीग्रहण करतील. सप्तऋषींचे शब्द ऐकून हिमालय नम्रतेने म्हणाले, हे ऋषीवर्य, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे शिवजींना राहायला घर नाही, आप्त इष्ट नाहीत किंवा मित्र नाहीत. त्यांच्याकडे कोणताही राजमहल नाही किंवा ऐश्वर्य आणि सुख उपभोगाची साधने नाहीत. आपण वेदांचे निर्माते ब्रह्माजींचे पुत्र आहात, म्हणून मी तुमचा आदर करतो. तुम्ही सर्व जाणकार आहात आणि हेही जाणता की जे पिता आपल्या कन्येचा विवाह वासना, आसक्ती, भय किंवा लोभामुळे अयोग्य वराशी करतात ते मृत्यूनंतर नरकाचे भागीदार होतात. म्हणून मला असं कोणतेही काम करायचे नाही ज्यामुळे मला नरकात जावे लागेल. मी माझी लाडकी कन्या पार्वतीचा विवाह शिवांशी कधीही स्वेच्छेने करणार नाही. हा माझा आणि माझी पत्नी मैना या दोघांचा निर्णय आहे. हे महर्षी, तुम्ही अत्यंत ज्ञानी आहात, त्यामुळे कृपया आम्हाला योग्य मार्गदर्शन करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, हिमालयाचे असे शब्द ऐकून वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे शैलराज, भगवान शिव हे संपूर्ण जगाचे पिता आहेत आणि देवी पार्वती या जगाची माता. कौटुंबिक पुरुष आपल्या कन्येचा वर म्हणून राज्य आणि मालमत्तेचा मालक असलेल्या पुरुषाची निवड करतात. तसे न करता आपल्या कन्येचा विवाह एखाद्या निराधार व्यक्तीशी केला तर तो कन्येच्या हत्येचे पाप करतो. शैलराज, तुला शिवांचे रूप अजिबात माहीत नाही. धनपती कुबेर हे त्यांचे सेवक आहेत. कुबेरांकडे पैशाची काय कमतरता आहे? जो स्वतः सर्व जग निर्माण करतो, वाढवतो आणि नष्ट करतो, त्याला अन्नाची कमतरता कशी पडेल? ब्रह्मा, विष्णू आणि रुद्रदेव ही सर्व शिवांची रूपे आहेत. तुमची कन्या पार्वती प्रत्येक कल्पामध्ये त्यांची पत्नी होती आणि यापुढेही राहील. आपली कन्या सदाशिवांना अर्पण कर. तुझी कन्या तपश्चर्या करीत असताना देवांच्या प्रार्थनेने सदाशिव तुझ्या कन्येजवळ आले. तिला तिचा इच्छित वर देण्यात आला. तुमची कन्या पार्वतीच्या म्हणण्यानुसार भगवान शिव 2 वेळा तुमच्या घरी तुमच्या कन्येचा हात मागण्यासाठी आले होते, परंतु तुम्ही त्यांना ओळखू शकले नाही. नटराज आणि ब्राह्मण वेशामध्ये शिव तुझ्या कन्येचा हात मागायला आले होते, पण तू त्यांना नकार दिलास. हे तुमचे दुर्दैव नाही तर काय? आता जर तुमची कन्या प्रेमाने भगवान शिवांना तुम्ही नाही दिली
तर भगवान शिव तुमच्या कन्येशी जबरदस्तीने विवाह करतील. इतकेच नाही, देवतांची प्रार्थना स्वीकारून भगवान शिवांनी आपल्याला सप्तऋषी आणि देवी अरुंधतींना तुमच्याकडे पाठवले. म्हणून आम्ही तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आलो आहोत की तुम्ही भगवान शिवांच्या हातामध्ये पार्वतींचा हात द्या. असे केल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. तपश्चर्या केल्यावर भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतींना आपली पत्नी होण्याचे वरदान दिले. भगवान शिव हे सर्वोच्च भगवान आहेत. त्यांचे म्हणणे कधी खोटे होऊ शकत नाही. त्यांचे वरदान नक्कीच खरे ठरेल. म्हणून आम्ही सप्त ऋषी विनंती करत आहोत की तुम्ही या विवाहाला आनंदाने होकार द्या. असे केल्याने केवळ तुमच्या कुटुंबालाच नव्हे तर समस्त मानवांना आणि देवांना याचा लाभ होईल. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, कुटुंबाच्या रक्षणासाठी त्याग करणे याला नैतिकता म्हणतात. जसे राजा अरण्याने आपले राज्य, संपत्ती आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपल्या कन्येचा विवाह ब्राह्मणाशी केला, तसेच जनतेच्या हितासाठी तुम्हीही मान्यता द्यावी. राजा अरण्याबद्दल ऐकून शैलराज हिमालयाने विचारले, हे महर्षी, मला राजा अरण्याची कथा ऐकायची आहे. गिरिराज हिमालयाचे हे शब्द ऐकून वशिष्ठ ऋषी म्हणाले, हे पर्वतराज, महाराजा मनूचे 14वे अपत्य इंद्रसवर्णीच्या वंशामध्ये राजा अरण्याचा जन्म झाला. ते भगवान शिवांचे परम भक्त होते. त्यांनी 7ही बेटांवर राज्य केले. अरण्य राजाने भृगुमुनींना आपला आचार्य बनवून 100 यज्ञ पूर्ण केले. अरण्य राजाला 5 राण्या, 100 मुलगे आणि पद्मा नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती. पद्मा ही एकुलती एक कन्या असल्याने खूप प्रिय होती. राजा अरण्य आणि त्याच्या 5 राण्यांचे पद्मावर खूप प्रेम होते. राजा अतिशय साधा, न्याय आणि उदार होता. जेव्हा देवतांनी स्वर्गाचे सिंहासन त्याला दिले तेव्हा त्याने ते स्वीकारण्याला नकार दिला. राजा अरण्याची कन्या पद्मा जेव्हा विवाहासाठी योग्य झाली तेव्हा राजा अरण्याला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. पद्मासाठी योग्य वराचा शोध सुरू झाला. 4ही देशांना वराचा शोध सुरू केला. अनेक राजांना पत्र लिहिली गेली. एके दिवशी योगायोगाने देवी पद्मा आपल्या सखींसोबत विहारासाठी जंगलामध्ये गेली. तिथे तपश्चर्या करून परतणाऱ्या ऋषी पिप्पलाद यांना पद्मा नावाच्या त्या सुंदर स्त्रीचे दर्शन झाले. तिच्या सौंदर्याने ते मंत्रमुग्ध झाले. ते सौंदर्य मनामध्ये ठेवत ते त्यांच्या झोपडीत पोचले. सुंदरीचे सौंदर्य पिप्पलादांच्या मनामध्ये घर करून गेले. एके दिवशी पिप्पलाद पुष्य ऋषी भद्रा नावाच्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेले. योगायोगाने राजा अरण्याची सर्वात सुंदर कन्या पद्मा तिथे उपस्थित होती. तिला पुन्हा पाहून पिप्पलादांच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी पद्माशी, तिच्या सखींशी आणि सैनिकांशी ओळख करून घेतली. त्याचवेळी काही लोकांनी ऋषींची खिल्ली उडवली आणि सांगितले की ऋषी, तुमचे मन देवी पद्माने मंत्रमुग्ध केले आहे, मग तुम्ही ती महाराजांकडे का मागत नाही? असे शब्द ऐकून पिप्पलादांना लाज वाटली. पण त्यांच्या मनातील सुंदर पद्मा मिळवण्याची इच्छा कमी झाली नाही, उलट प्रबळ झाली. स्नान, दैनंदिन विधी आणि शिवपूजा इत्यादीमधून संन्यास घेतल्यानंतर मुनी पिप्पलाद राजा अरण्याच्या सभेमध्ये गेले. ऋषीवरी आपल्या दरबारात येत असल्याचे पाहून राजा अरण्याने त्यांचे चरणस्पर्श करून नमस्कार केला आणि विधिवत पूजा करून त्यांना आसनावर बसवले आणि विचारले की मी आपली काय सेवा करू शकतो. यावर ऋषी पिप्पलाद म्हणाले, राजा, तू तुझी कन्या पद्मा माझ्या स्वाधीन कर. हे ऐकून राजा शांत झाला. यावर पिप्पलाद मुनी म्हणाले की जर मला तुझी कन्या तू दिली नाहीस तर मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला क्षणार्धामध्ये जाळून भस्म करीन. हे ऐकून राजा, त्याच्या राण्या, नोकर, दासी सर्व रडू लागले. फुलांपेक्षाही कोमल असलेल्या आपल्या कन्येचा हात त्या वृद्ध ऋषींना कसा द्यायचा या विचाराने राजा अरण्य खूप व्याकुळ झाला. पुरोहित आणि राजगुरू तिथे आल्यावर राजाने त्यांना सर्व कथा सांगितली. यावर राजगुरू म्हणाले, राजन, तुम्हाला तुमच्या कन्येचा विवाह कोणाशी तरी करायचाच आहे. मग तिचा विवाह ऋषी पिप्पलाद यांच्याशीच का करू देऊ नये? यामुळे तुमच्या कुळाचे रक्षण होईल. या ब्राह्मणाने कुळाचा नाश करण्यापेक्षा पद्माचा त्यांच्याशी विवाह केलेला बरा. अशा प्रकारे आपले राजपुरोहित आणि राजगुरूंचे शब्द ऐकून राजा अरण्याने आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी ऋषी पिप्पलाद यांना आपली कन्या पद्मा अर्पण केली. त्यानंतर देवी पद्मा आणि ऋषी पिप्पलाद यांचा विवाह सोहळा वैदिक रीतीनुसार संपन्न झाला.
आणि राजाने आपल्या कन्येला आनंदाने निरोप दिला. ऋषी पिप्पलाद पत्नी पद्मासह आश्रमामध्ये पोचलो. आपल्या कन्येला वनात राहणाऱ्या ऋषींना स्वाधीन केल्यामुळे राजा अरण्यामध्ये राजवारा सोडून निघून गेला. राणीने आपल्या पती आणि कन्येच्या आठवणीने रडत रडत आपला जीव सोडला. त्यांच्या सर्व कुटुंबावर शोककळा पसरली. अरण्य राजाला शिवांच्या कृपेने शिवलोकाची प्राप्ती झाली. त्यानंतर त्यांचा मुलगा कीर्तिमान राज्य करू लागला आणि त्यांच्या घराण्याचे नाव सर्वत्र पसरले. म्हणूनच हे हिमालया, तुझी कन्या भगवान शिवांना अर्पण करून तुम्ही तुझे राज्य स्थापन कर. ब्रह्माजी पुढे म्हणाली, नारद, शैलराज हिमालय राजा अरण्याची कथा ऐकून म्हणाले, हे वशिष्ठ ऋषी, आपण मला खूप छान कथा सांगितली. आता कृपया मला ऋषी पिप्पलाद आणि देवी पद्मा यांच्या विवाहानंतरची पुढील कथा सांगा. पद्माला पत्नी बनवल्यानंतर ऋषी कुठे गेले आणि पुढे त्यांनी काय केले? शैलराज हिमालयाने विचारलेले प्रश्न ऐकून वशिष्ठ ऋषी म्हणाले, पर्वतराज, पिप्पलाद ऋषी खूप वृद्ध होते. चालताना त्यांचे शरीर थरथर कापत असे. अशा प्रकारे देवी पद्मा वृद्ध ऋषींची पत्नी बनून त्यांच्यासोबत त्यांच्या त्या आश्रमामध्ये आली. पद्मा जशी सुंदर होती तशीच गुणीही होती. की लक्ष्मीचे रूप होते. तिने आपल्या पतीला विष्णू मानून त्यांची सेवा केली. अशीच एक दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा पद्मादेवी सुवर्णदा नावाच्या नदीमध्ये स्नान करायला गेली, तेव्हा धर्मराज तिथे आला आणि पद्माची परीक्षा घेण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आला. धर्मराज राजेशाही वस्त्र आणि दागिने घालून रथामध्ये बसला. रथामध्ये बसल्यानंतर ते प्रत्यक्ष कामदेव भासत होते. वाटेमध्ये पद्मादेवीला थांबवून तो म्हणाला, देवी, तू परम सौंदर्यवती आहेस. तुझे सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल. तू राणी होण्यासाठी पात्र आहेस. परंतु या भयंकर अरण्यामध्ये तू त्या पिप्पलादासोबत काय करत आहेस? तो म्हातारा अगदी मरणाच्या जवळ आहे. देवी, तू त्याला सोड आणि माझ्याबरोबर ये. तू माझी राणी म्हणून राज्य करशील. तुझ्या सेवेसाठी हजारो दासी असतील. हे ऐकून पद्मा रागावली आणि ती मागे सरली आणि जोरात म्हणाली, मूर्ख, अज्ञानी, अनितिमान, पापी, निघून जा. तू जर मला स्पर्श केलास तरी तुझा नाश होईल. तुझी शाही सौंदर्य आणि संपत्ती पाहून मी माझ्या परमपूज्य आणि तेजस्वी ऋषी पिप्पलादांचा त्याग करीन असं तुला वाटत असेल तर कदापि नाही. लक्षात ठेव, जर तू माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलेस तर तू जळून राख होशील. पद्मादेवीचा शाप ऐकून धर्मराज भयभीत झाला आणि त्यांनी ताबडतोब राजाचा वेश सोडून आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये आला आणि म्हणाला, माते, मी धर्म आहे. मी ज्ञानी लोकांचा गुरु आहे आणि प्रत्येक स्त्रीला नेहमी माझी आई मानतो. हे सर्व मी फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी केले. माझा जन्म फक्त धार्मिक लोकांची परीक्षा घेण्यासाठी आणि त्यांच्या धर्मामध्ये त्यांना बळ देण्यासाठीच झाला. पण देवी, तू मला शाप दिलास, आता माझे काय होणार? असे म्हणत धर्मराज शांतपणे उभे राहिले. तेव्हा देवी पद्मा म्हणाली, हे धर्मराज, या जगातील सर्व प्राणीमात्रांच्या कृतीचे तू साक्ष आहेस. मग माझी परीक्षा घेण्यासाठी हे सर्व नाटक करण्याची काय गरज? परंतु माझा शाप आता खोटा ठरू शकत नाही. धर्म, तुमचे 4 पाय आहेत. सत्ययुगामध्ये तुमचे 4 पाय असतील, त्रेतायुगामध्ये 3, द्वापार युगामध्ये 2 आणि कलियुगामध्ये 1ही राहणार नाही. पण जेव्हा पुन्हा सत्ययुग सुरू होईल तेव्हा तुमचे 4ही पाय पूर्वीप्रमाणे येतील. पद्माचे बोलणे ऐकून धर्मराज आनंदित झाला आणि म्हणाला, हे देवी, तू धन्य आहेस. तू भक्त आहेस. तू तुझ्या पतीवर अतूट प्रेम करतेस. तुझ्या पतिव्रत धर्मावर मी प्रसन्न झालो आहे आणि आज तुला वरदान देतो की तुझा पती तरुण होऊन त्याला त्याचे तारुण्य कायम स्थिर राहील. तो कुबेरासारखा धनवान आणि इंद्रासारखा तेजस्वी होईल. तुला लवकरच 10 पुत्र प्राप्त होतील, जे पुण्यवान आणि दीर्घायुष्य असतील. असे बोलून धर्म तिथून अंतर्धान झाला आणि देवी पद्मा आपल्या घरी परतली. जेव्हा ती आपल्या आश्रमामध्ये आली तेव्हा तिने पाहिले की तिचा पती धर्माच्या वरदानानुसार तरुण झाला आहे. त्यांच्या घरामध्ये सर्व सुखसोयी होत्या. अशा प्रकारे पिप्पलाद आणि पद्मा आनंदाने राहू लागले. काही कालखंडानंतर देवी पद्माला 10 पुत्र झाले, ज्यांच्यामुळे त्यांचे जीवन आनंदाने भरले. ब्रह्माजी पुढे म्हणाली, नारद, महर्षी वशिष्ठांनी राजा अरण्य यांची कन्या पद्मा आणि पिप्पलाद ऋषी यांच्या विवाहाची कथा सांगितली.
आणि धर्मराजांनी पद्माला दिलेल्या वरदानाचीही कथा सांगितली. पिप्पलाद अखंड तारुण्याचा धनी होईल, इंद्रासारखा सुंदर आणि ऐश्वर्यवान असेल आणि त्यांना 10 गुणी पुत्र होतील. शैलराज हिमालयाला म्हणाले की राजन, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आणि तुमची पत्नी मैना यांच्या मनामध्ये शिवांविषयी जी नाराजी आहे ती विसरून जा आणि आपली कन्या पार्वतींचा विवाह त्रिलोकीनाथ महादेवांशी करा. आजपासून 1 आठवड्यानंतर शुभ मुहूर्त आहे, जेव्हा चंद्र रोहिणी नक्षत्रात आपले पुत्र बुधासह चढत्या राशीमध्ये असेल. तो काळ अतिशय शुभ आहे. मार्गशीर्ष महिन्यातील सोमवारी सर्व ग्रह चढत्या राशीत असतील. अशा शुभ काळामध्येच जगदंबेचा अवतार असलेली तुमची कन्या पार्वती हिला भगवान शिवांची पूजा करायला मिळाल्यास तुम्ही स्वतःला धन्य समजाल. असे बोलून वशिष्ठ ऋषी गप्प झाले. त्यांचे बोलणे ऐकून मैना आणि हिमालय आश्चर्यचकित झाले आणि ते इतर पर्वतांना म्हणाले, गिरिराज मेरू, मंदराचल, मैनाक, गंधमादन, संय, विंध्य हे सर्व तुम्ही मुनिजन वशिष्ठांचे वचन ऐकले असेल ना? कृपया तुम्ही सर्वांनी मला सांगा की या परिस्थितीमध्ये मी काय करावे. आपण सर्वांनी या संदर्भामध्ये आपले मत कळवावे. शैलराज हिमालयाचे ते बोलणे ऐकून सर्व पर्वत आपापसामध्ये चर्चा करू लागले आणि ते म्हणाले, हे गिरिराज हिमालय, यावेळी जास्त विचार करून काहीही साध्य होणार नाही. सप्तऋषींनी सांगितलेल्या शब्दांचे पालन करून आपण पार्वतींचा विवाह शिवजीशी केलाच पाहिजे, हेच चांगले आहे. देवी अरुंधतीने विविध प्रकारे देवी मैनाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा देवी मैनाला सर्व ठीक समजले तेव्हा ती खूप आनंदित झाली. त्यांच्या मनातील सर्व शंका आणि भीती नाहीशी झाली. शैलराज हिमालयाने आपले दोन्ही हात जोडून त्या सप्तऋषींना सांगितले की तुमचे वचन ऐकून माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या आहेत. मला आता चांगले माहीत झाले आहे की भगवान शिव हे देवांचे देव आहेत, म्हणजेच परम भगवान आहेत. या जगाच्या प्रत्येक कणामध्ये ते व्याप्त आहेत. ते अतुलनीय आहेत. या जगामध्ये सर्व काही आणि प्रत्येक जीव त्यांच्याच मालकीचा आहे. असं म्हणत हिमालयाने आपली कन्या पार्वतींचा हात धरून तिला सप्तऋषींच्या जवळ उभे केले आणि सांगितले की आजपासून माझी कन्या भगवान शिवांच्या ताब्यात आहे. त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा ते इथून तिला घेऊन जाऊ शकता. शैलराज हिमालयाचे बोलणे ऐकून ऋषी प्रसन्न झाले आणि म्हणाले, भगवान शिव स्वतः तुझी कन्या मागून तुला सौभाग्य देत आहेत. असे बोलून ऋषी पार्वतीला आशीर्वाद देऊन म्हणाले, देवी, आपले कल्याण हो, आपल्या गुणांमध्ये सतत वाढ हो. भगवान शिवांची अर्धांगिनी व्हा आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून टाका. मग नीट विचार करून सप्तऋषींनी विवाहासाठी 4 दिवसांनी एक शुभ मुहूर्त निवडला. त्यानंतर शैलराज हिमालय आणि देवी मैना यांची परवानगी घेऊन सप्तऋषी देवी अरुंधतीसह तेथून भगवान शिवांकडे गेले. आणि श्रोतो, याचबरोबर भाग 22 या ठिकाणी समाप्त होत आहे. बरोबर दिव्य कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.